काय सांगाल आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये कसा प्रतिसाद जो येतो आपल्याला मिळतोय? आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर लोकांचा इतका भरभरून प्रतिसाद आहे. लोक म्हणजे एवढे कंटाळले व्यवनशाहीला, म्हणजे नगरपालिकेच्या आणि बाकीच्या लोकांचे. लोक म्हणतात आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आमची गरज नाही. त्याच्यामुळे आता लोकांचा प्रतिसाद त्या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येतो का किती प्रतिसाद आहे लोकांचा. म्हणजे या लोकांना इतके कंटाळले, नगरपालिकेत इतकी दुरावस्था झालेली का कशाचाच पायपोस कशामध्ये नाही. त्याच्यामुळे मला खात्री का लोक मलाच प्राधान्याने निवडून देतील. काका कोयटेंसारखे, त्याचबरोबर कोल्हे गटांकडनं परागजी समदार यांच्यासारखे जे उमेदवार जे आहेत रिंगणामध्ये, त्याच्याबद्दल आपल्याला काही आव्हान वाटतं? नाही, आता कसं आहे माहितीये का, समजा आपल्याला एखाद्या दुकानात झाडू कामगार ठेवायचंय, पण जर आपल्याला डॉक्टर आणि वकिलांची अर्ज आली तर आपण ते घेऊ का? ज्याला झाडू मारायचा अनुभव आहे, ज्याला हे दुकान पुसण्याचा अनुभव आहे किंवा साफसफाई करण्याचा अनुभव आहे, आपण त्यालाच घेऊ ना. आणि तो अनुभव मला आहे. त्याच्यामुळे नगरपालिका आणि शहर स्वच्छताकरण मी करू शकतो. हे लोक काय, हे पंचतारांकित लोक आहे, यांना या गोष्टीची सवय पण नाही आहे, ते करू पण शकत नाही, मला माहिती. काल राष्ट्रवादीची प्रचार सभा झाली कोपरगावमध्ये, तर त्यामधले जे उमेदवार आहेत त्यांचे जे अर्ज आहे, तर काही उमेदवारांच्या बद्दल अपील केलेले विरोधात, तर त्याच्याबद्दल आपल्या असं काही होणार आहे? नाही, आमच्याकडून तर कधीच असं होणार नाही. कारण ही लोकशाही आहे, सगळ्यांना उभं राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे आणि निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात झाली पाहिजे. आता आम्हाला पण नोटीस आलेली आहे, परंतु जेव्हा छाननी झाली, छाननीमध्ये अधिकाऱ्यांनी आम्हाला विचारलं कोणाची काही ऑब्जेक्शन आहे का. त्यांनी 2 मिनिटाचा वेळ दिला होता प्रत्येक अर्जावर, तर तेव्हा कोणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. आणि नंतर घेतलेल्या ऑब्जेक्शनला काही अर्थ नसतो असं मला वाटतं. आपण आधी ठाकरे गटामध्ये होता, आपला प्रवेश शिंदे गटामध्ये झालेला आहे, तर आता तिकडचे पण काही मतं असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला हे मतांचे जे समीकरण आहे ते आपण कसं जुळवणार आहोत? आता तिकडचे मतं म्हणजे कोणते, ते आमचेच मतं होते, दुसरे कोणाचे मतं होते. त्याच्यामुळे तिकडच्या मतांचा काही विषय राहिलेला नाही. आता जे काही होते ते आमच्यामुळेच होते आणि ते आम्हालाच वाटणार आहे. आपलं जे विकासाचं विजन जे असणार आहे ते काय असणार आहे? विकासाचं विजन तर आता खूप काही आहे, परंतु प्रथमच आम्ही समजा मूलभूत ज्या गरजा आहे, रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता, याच्यावर पहिल्यांदा लगेच भर देणार. आणि नागरिकांसाठी आपण 24 तास टोल फ्री नंबर सुरू करणार. आणि त्याच्यात टोल फ्री नंबरवर जर एखाद्याची तक्रार आली, काही लहान सहान तक्रार आली, त्याला नगरपालिकेत यायची गरज नाही, ती तक्रार 24 तासाच्या आत आपण सोडू. आणि मग नंतरचं बाकी आहे स्वच्छ पाणी देणे, आपले गंगा गोदावरी माता आपली शुद्धीकरण करणे, अनेक गोष्टी, विस्थापितांना न्याय देणे, शॉपिंग सेंटर्स उभारणे, उद्यानं उभारणे ओपन स्पेस मध्ये, अशा अनेक खूप गोष्टी आहे. झोपडपट्टी धारकांच्या तिथं पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था, हे मोठे प्रश्न आहे. त्यांना काही लागत नाही, तिथं फक्त रस्ते, पाणी आणि स्वच्छता झाली तरी खूप झालं. त्यांचे काही माफक अपेक्षा राहत आहेत, जास्त काही नसतात. त्याच्यामुळे लोक मला भरभरून मतदान देतील असं मला वाटतं. सोशल मीडियामध्ये आपल्याकडे एक मेसेज व्हायरल होतोय की 2001 ची पुनरावृत्ती पुन्हा होणार, तर त्याच्याबद्दल काय सांगतो? आता 2001 मध्ये पण असं झालं होतं का, माझ्या समोर पण 2 उमेदवार मला जे होते, असे जसे तुम्ही म्हटले का शक्ती मोठी आहे, तसेच आता पण या शक्ती जरी मोठ्या असल्या, पण माझं काम जे बोलतोय मी, लोकांना जे काम करून दाखवलं आणि लोकांच्याच सहकार्याने हे काम होत असतं. लोकांना त्यांच्या सूचना, त्यांचे सल्ले विचारावं लागतात का, काय बाबा आमचं काही चुकतंय का किंवा काय, या आधारावरच मी पुढे गेलो. आणि लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या, आता गोदावरी नदीवरील सेतू पूल आहे आपला, संत जनार्दन स्वामी पूल, आमचे कुक्कू शेठ सहानी यांनी फक्त एक टाइम्स ऑफ इंडियाला बातमी वाचली का CRF योजना सुरू केली केंद्र सरकारने. आणि त्यांनी मला सांगितलं का CRF योजनेमध्ये आपण ग्रामीण भागातले जे शेतकऱ्यांसाठी रस्ते ते मुख्य रस्त्याला जोडू शकतो. आणि त्याचा पाठपुरावा करून आम्ही ती कल्पना इथं प्रत्यक्षात उतरवली. त्या काळी कुक्कू शेठ सहानी, आपले खांबेकर साहेब, अशोकराव मारे साहेब, परांदे सर, म्हणजे यांनी इतकी साथ दिली. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी तर दिल्लीतच तिथं ठाण मानून बसले आणि ती CRF योजना मंजूर करून आणली. त्यामुळे आज जे काही विद्यार्थी वाहून जात होते, जेव्हा लहान पुलावर पाणी यायचं ते खाली होता तो,
आणि आमच्या समोर आमच्या देखत आमचे मित्र सुद्धा वाहून गेलेले नदीत, त्यांचा बळी गेलेला आहे. आणि तिथल्या नागरिकांची पण गैरसोय व्हायची, कारण असं 4 किलोमीटरचा फेरफाटका मारून जेव्हा पूर येतो तेव्हा जावं लागायचं. त्याच्यामुळे त्या पुलाचा अतिशय उपयोग विद्यार्थ्यांना आणि बेट परिसरातल्या नागरिकांना झालेला आहे आणि वाहतूकही सुरळीत झाली त्याच्यामुळे. जनतेच्या माध्यमातून एक प्रश्न आहे की कोपरगाव मध्ये सध्या बोललं जात आहे की 3,000 कोटीचा निधी वगैरे आलाय, पण तसे कामं जे आहे ते होताना दिसत नाहीये. हा जनतेच्या माध्यमातून प्रश्न आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आता 3,000 कोटीचा निधी म्हणजे तो काही साधा नाही निधी नाही. आता तो तालुक्यासाठी आला असेल. आता त्यांनी ग्रामीण भागात कामं केले की नाही हे आता तुम्हाला पण माहिती आहे काय आहे. 3,000 कोटी म्हणजे सोपे नाही. माझ्यासारख्याला जर कोपरगाव नगरपालिकेला 300 कोटीच रुपये मिळाले तरी मी सगळे कोपरगाव एकदम काय म्हणतो त्याला आपल्या गावठी भाषेत टाकाटाक करून टाकेल. जनतेने जर आपल्याला जर संधी जर दिली तर आपला सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो कोणता प्रश्न असा राहील की आपण मार्गी लावू? आता कोपरगावचा पाण्याचा प्रश्न, आता जरी आता तळं झालं समजा, आता शिंदे साहेबांनी निधी देऊन ते तळं झालेलं आहे. आता तिथं पाणी साठवण तलाव झालेला आहे, पण तो म्हणतात 5 नंबर तलाव झाला, पण मग 4 नंबर 3 नंबर 2 नंबर 1 नंबरचं काय? आता त्याच्याशिवाय तर वितरण व्यवस्था व्यवस्थित होऊ शकत नाही. आज जरी साठवण तलाव झाला तरी पाण्याची व्यवस्था काय? आपल्याला 4 दिवसाआड 5 दिवसाआडच पाणी मिळतं. तर त्याच्यावर प्राधान्याने भर देणार, शक्यतो दररोज पाणी देण्याचा प्रयत्न करणार आणि नाही शक्य झालं पण दिवसाआड तर पाणी नक्कीच देणार, यात काही शंकाच नाही.